दिल्ली येथे नीट पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला काही राजकीय गटांनी राजकीय वळण दिले आहे. विद्यार्थ्यांनी अशा राजकारणाला बळी पडू नये. सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून पेपर घोटाळ्यातील कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री विजय सावकारे यांनी आज नंदुरबार येथे केले. कधी नव्हे ते विद्यार्थी आपल्या न्याय हक्कांसाठी जागे झाले ही चांगली बाब आहे, परंतु या आंदोलनाला विरोधी गटांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय. विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात. राजकीय लोकांचा पाठिंबा न घेता सरकारवर विश्वास ठेवावा. नीट पेपर घोटाळा प्रकरणी सरकार गंभीर असून यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळेल याची खात्री सरकारने दिली आहे, असेही सावकारे यांनी स्पष्ट केले. सरकार बांधवांना आधी विनंती करायची की दिल्लीत जे आंदोलन चाललंय, खरं तर विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला टोटली राजकीय आंदोलन करून टाकलेलं. कधीतरी देशाचा युवक जागा झाला होता, विद्यार्थी जागा झाला होता, नंतर त्याच्या हक्कासाठी लढायला लागला होता. पण त्या राजकारणाचा सगळा म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा सगळा वट्टाबोळ करून त्याला पूर्ण राजकीय आंदोलन करून टाकलं. त्याच्यात सगळे नको ती लोक घुसली, नको त्या घोषणा व्हायला लागल्या, त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सगळं भरकटलं असं मला वाटायला लागलं. पण बेसिक गोष्टीवर कोणीच जात नाही की नीटच्या एक्झामच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं. नीटची एक्झाम म्हणजे काय, MBBS BDS म्हणजे मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीतली ही एक्झाम, परीक्षेच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं. ते दुसरीकडे चाललं गेलं आहे सगळं. माझी तरुण विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच विनंती आहे की राजकारणाचे बळी होऊ नका. विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी जसे काम करतो किंवा अभ्यास करत असतो, तर आपल्याला भडकवणारे किंवा राजकीय क्षेत्रात ओढण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात मुद्दाम आणण्यासाठी काहीतरी गोष्टी केल्या जातात. आता विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण अशा गोष्टीच्या राजकारणात पडू नये. आपलं भवितव्याच्या दृष्टीने आपण विचार करावा. सर, कोणते पक्षच करताय कोणा का की ही एक्झाम कोण कंडक्ट करतात, कोण करतं ही एक्झाम कंडक्ट? NTA ही एक्झाम कंडक्ट करते. त्या एजन्सी काय सगळ्याच एक्झाम असतात या, म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंगच्या असतील किंवा युनिव्हर्सिटीच्या काही एक्झाम, अशा बऱ्याच ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्या या NTA माध्यमातून घेतल्या जातात. 1986ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली होती. त्याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली होती 1986ला. 1992ला एक विचार पुढे आला की सगळे एक्झाम ज्या आहेत या सेंट्रलाइज झाल्या पाहिजे. 1992ला 2010मध्ये IITच्या काही तज्ज्ञ विचारवंतांची कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीने एक शिफारस केली की एक ॲटोनॉमस इंडिपेंडंट बॉडी तयार झाली पाहिजे जी हे सगळ्या एक्झाम कंडक्ट करेल. आज जी एक्झाम घेते NTA ही एक इंडिपेंडंट ॲटोनॉमस बॉडी आहे. ती जरी हायर एज्युकेशनच्या अंडरमध्ये असली तर हायर एज्युकेशन हे फक्त त्याचं एक प्रकारचं ओव्हरऑल सुपरविजन करतं फक्त. त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये असं नीटची एक्झाम जर घ्यायची असेल तर एज्युकेशन डिपार्टमेंटचे तज्ज्ञ असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या गाईडलाईन्समध्ये काय करायचं काय नाही ठरवलं जातं, पण एक्झाम मात्र NTA घेते. NTAच्या खरं तर कोणी पेपर फोडले, कोणासाठी फोडले त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांनी हे सगळं उद्योग उचापती केल्या त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आहे आणि ते आंदोलन दुसरीकडे घेऊन चालले गेले. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे.